भोई समाजाच्या मागण्या आहे भोई भटके विमुक्तासाठी तिसरी सूची तयार करून SC ST धरती योजना लागू कराव्या। पेसा कायद्याअंतर्गत ग्रामपंचायतीला मिळालेल्या तलावावर मासेमारी करण्याचा प्रथम अधिकार स्थानिक मच्छीमारी सहकारी संस्था देण्यात यावा। भोई भटके विमुक्त समाजाला सरसकट घरकुल मिळावे। भोई भटके विमुक्त समाजाला क्रिमिलेयरची अट रद्द करावी आणि भटके विमुक्तांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आरक्षण द्यावे। तसेच या ठिकाणची स्थानिक मागणी म्हणजे अशी की झाडगाव तसे राळगाव येथील पूरग्रस्त भोई समाज वस्तीसाठी नियोजित मंजूर लेआउटचे काम त्वरित चालू करावे आणि भोई समाजाला सरसकट घरकुल देण्यात यावे। भोई समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अजूनपर्यंत घरकुल मिळालेलं नाही। भोई समाज राहायला घर नाही आहे, पडक्यावस्थेत राहत आहे, नदीच्या थडीवर राहत आहे, तरी घरकुल मिळालेलं नाही आणि म्हणून त्यांना घरकुल मिळालं पाहिजे ही आमची प्रथम मागणी आहे। दुसरी मागणी महत्त्वाची आहे की झाडगाव इथे भोई समाजाची वस्ती असताना ती वस्ती पूर्ण 2022 वाहून गेलेली आहे आणि त्यांच्या घराचं नुकसान झालेलं आहे आणि त्या मागण्या आमच्या संघटनेच्या मागण्यानुसार आणि समाजाच्या मागण्यानुसार माननीय तहसीलदार साहेबांनी पाठपुरावा करून लेआउट मंजूरसुद्धा केलेला आहे, परंतु 2 वर्षे होऊन सुद्धा लेआउट मंजूर झालेलं नाही। तरी आमची मागणी आहे की लेआउट मंजूर व्हावं आणि घरकुलाचं काम चालू करावं ही प्रथम मागणी आहे, जेणेकरून पुढे नुकसान होणार नाही समाजाचं, ही मागणी आहे। या मागण्याचे आपण निवेदन दिले आहे का? याच्या आधी आम्ही अनेकदा निवेदन दिलेलं आहे। माननीय कलेक्टर साहेबांनी निवेदन दिलेलं आहे, माननीय पालकमंत्री साहेबांनी निवेदन दिलेलं आहे, मला आमदारांनी निवेदन दिलेलं आहे, धरणे आंदोलनसुद्धा केलेलं आहे, अनेक आंदोलन केलेलं आहे, अनेकदा निवेदन दिलेलं आहे। म्हणजे आपण 2-3दा या मागण्याचं निवेदन दिलेलं आहे प्रशासनाला, निवेदन दिलेलं आहे। यानंतर जर तुमच्या या मागण्या नाही झाल्या तर काय भूमिका राहील आपली? यानंतर आमच्या मागण्या मंजूर झाल्या नाही तर आम्ही या निवेदनामध्ये अशी नोंद केलेली आहे की 4 तारखेपर्यंत या विधानसभेची आचारसंहिता लागायच्या आधी आमचा लेआउट मंजूर झालेला आहे, त्या मंजूर लेआउटमध्ये काम चालू करावं, अन्यथा 4 तारखेनंतर आम्ही तीव्र आंदोलन करू ही तुमची रास्त मागणी आहे।